मंडळी, आयुष्याच्या नभात हास्याची प्रभा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यकथा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेत नवरदेव BSc ॲग्री या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम हरहुन्नरी अभिनेता क्षितिश दाते, हास्य जत्रेची लाडकी आणि महाराष्ट्राची फुलराणी प्रियदर्शनी इंदलकर, पिट्या भाई फेम रमेश परदेशी, संवेदनशील अभिनेत्री गार्गी फुले, या चित्रपटाचे निर्माते मिलिंद लडगे सर, या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक राम खाटमोडे, या सिनेमाचा सहलेखक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर विनोद वडवे. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, प्रेमात कधीही हार न मानणारा प्रेमवीर सज्ज झालाय पुन्हा एकदा नव्यानं प्रेमाची परीक्षा देण्यासाठी. बघूया आज तरी त्याला यश मिळतंय का ते बघण्यासाठी मंचावर बोलावूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांना. हॅलो हॅलो हाय गाईज, हाय हाय. किती सुंदर दिसताय सगळे. हाय हॅलो हॅलो. सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर वन्स अगेन. हॅपी न्यू इयर. इयर कुठलंही असू दे, रिझोल्युशन एकच आहे, प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे. नवीन वर्षाला छान प्रेमाची अशी सुरुवात केली, प्रेम शोधण्याची. आणि सर, एका आठवड्यात प्रेम सापडलं सुद्धा. वाव. एका आठवड्यात म्हणजे आय हाय हाय, एवढी सुंदर मुलगी आहे ना. तुम्हाला सांगतो, नाव ऐकाल ना नॉस्टॅल्जिक व्हाल एकदम तुम्ही. अच्छा. वत्सला. वत्सला नाव आहे तिचं. नाव ओल्ड फॅशन आहे पण मुलगी जरा मॉडर्न आहे, एकदम छान आहे. हॉट आणि क्यूटचं एवढं कमाल कॉम्बिनेशन आहे ना सर, फोटो बघितला की गरम व्हायला लागतं. अशा मुली ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत आहेत सर. स्वतः एवढ्या हॉट आणि क्यूट बनतात आणि मग सांगतात एसी कमी करा, एसी कमी करा. असं नाही असं नाही चालत. पण माझी मुलगी म्हणजे मला जी आवडते ती एकदम हुशार आहे. म्हणजे मला म्हणजे असं एकदम जाणून घेतलंय तिने. जाणून घेतलंय म्हणजे मी काय करतो, काय खातो, मला काय खायला आवडतं, खेळायला आवडतं, वाचायला आवडतं, बघायला आवडतं. इत्थंभूत माहिती आहे तिच्याकडे. माझ्या मिनिटाचा हिशोब असतो तिच्याकडे. का माहीत का? पण काही मुली आहेत ज्यांना माझ्याबद्दल काहीच माहीत नाहीये. जाणून घ्यायची त्यांची इच्छाही दिसत नाही. एक प्रश्न विचारू सर तुम्हाला? प्लीज. हिचं नाव काय? असेल तुझं नाव असेल, पण माझा आवडता रंग कुठला प्राजू सांग बरं. नाही माहितीये तुला, मग कशाला माझ्या मागे लागतेस प्राजू? नको मेसेज करूस मला. नाईस डीपी नाही रिप्लाय देणार आहे मी तुला. 4 महिने गेले, एकच डीपी आहे तरी रोज नाईस डीपी. सीनवर ठेवायला मला आवडत नाही तुला, प्लीज. आणि हो, कर्जतचं फार्म हाऊस मला नॉमिनी नको ठेवूस. सही करना चोरा, सही करना. नाही सही करणार आहे मी. चोरा. स्थावर मध्ये मला इंटरेस्ट नाही. जंगम असेल तर मला सांग प्लीज. मी आता कमिटेड होणार आहे, मी तिला भेटणार आहे. माझा मागे लागू नकोस. मूव ऑन अँड लर्न हाऊ डू लव्ह. लर्न, वॉच. वेटर कमिंग सर, कमिंग सर. वेटर. हॅलो हॅलो सर. हॅलो. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. सर, तुम्ही परत हॉटेलमध्ये? अरे, प्रेम जोवर शाबूत आहे तोवर मी आहे या काय बोलताय? हॉटेल. खरं ना आमच्या हॉटेलचं. सर, बाकी कसे आहात? बाकी मी रोमॅन्टिक आहे. किती मिनिटं? चांगला मूड आहे माझा. कशाला आल्या मूडची तुम्ही वाट लावताय? रोमॅन्टिक आहे ना सर. तुम्हाला बघितलं ना की सुटायला होतं, कारण तुम्ही तो अपेक्षित रिस्पॉन्स देता. बघतायत. सर, ऑर्डर देणार असाल सर? ऑफ कोर्स. काय आणू तुम्हाला? लाना है तो मेरे महबूब को लाओ अब, और सह नहीं सकता मैं. अरे बापरे. नॉर्मल झालात की सांगा, मी इथेच आहे.
उद्धट नंबर 1. उद्धट नंबर हे कुठले कुठून शिकून आले ते हॉटेल मॅनेजमेंट देव जाणे. माझे मित्र आहेत. वॉच वॉच. ओंकार. हाय ओंकार. हाय. कमाल. क्या बात है. वाह वाह. अप्रतिम. सुंदर. सुरेख. सलाम तुझ्या कार्याला. वर कोणाशी बोलतोयस तू? सॉरी ते तुला बघून मी जरा एकदम हेच झालो. बस ना बस. दमली असशील माझ्या स्वप्नात फिरून फिरून. बस. बास झाला आता. पुढे नाही चल. बास कसं झालं. मी खरं सांगू तुला वत्सला, तू अजून थोडीशी कमी सुंदर दिसली असतीस ना तरी सुद्धा तू खूप सुंदर दिसली असतीस. बास झालं ईशा. नाही तू सुंदर दिसणं बास कर, मग मी तारीफ करणं बास करीन. हा? पुरे झालं आता. नाही खूप दिवसांनी आलोय, साठवून आलोय आज. मग मी पण अरे बापरे, तुझं पण साठलंय वाटतं. नाही मला भूक लागली. येस खायला. खूप भूक लागली. वेटर. येस सर कमिंग सर कमिंग. कमिंग प्लीज ये. अरे मॅडम आल्या. अरे आलेले आहेत. तू काय खाणार वत्सला? ग्रीन सलाड. ओके. तू काय खाणार? ऑर्डर या. मला एक क्रॅनबेरी ज्यूस आण. तो महाग आहे सर. लिंबू सरबत आणू. क्रॅनबेरी ज्यूस आण. महाग आहे काय सांगतो मला. काय 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 सर तुम्ही उत्साहात आहात म्हणून हो म्हणताय. क्रॅनबेरी ज्यूस आण जा. उत्साहात हो म्हणता. उद्धट एक नंबरचा. ओंकार एक काय झालं? एक तुला कोकिळेचा आवाज ऐकू येतोय? इथे आला, परत आला, परत आला. कुठे? तूच आहेस. मला वाटलं कोकिळ आहे यार. ईश्वर तुझं पण ना यार. बास झाला आता. नको लाजूस एवढी. नको लाजूस. अगं किती लाजण्याचे क्लासेस घ्यायला पाहिजेस तू करत वत्सला. हो. चल पुढे झालंय आता डेटला आलो होत ना आपण की स्तुती करायला फक्त. नाही माझ्यासाठी डेट म्हणजे स्तुती करणं. तुला काही वेगळं बोलायचं असेल तर यू कॅन. ओके मला बोलायचंय. प्लीज बोल. तुला वाईट वाटणार नसेल तर. मला वाईट हा शब्दच नाहीये माझ्या डिक्शनरी मध्ये. इथे आहे ना. ओंकार काय? विल यू मॅरी मी? काय? मी ब्लँक झालो ग एकदम. असं एकदम डायरेक्ट मला असं कोणी विचारलंच नाहीये. हे मला फिरवा फिरवी आवडत नाही. माझं थेट असतं सगळं. आणि मी इथे आले तुला बघितलं आणि मला बघता क्षणी वाटलं की मला ज्या मुलाबरोबर राहायचं, आयुष्य काढायचं, ज्याच्याबरोबर लग्न करायचंय तो तू आहेस. सांग ना. वत्सला मला तू एकच मिनिट हा. ठीक आहे. हा हॅलो बोल ग. हा अगं बाई काय रडगाणं लावलंय तुझा मागासपासून. अगं तुला काडी मोड हवाय ना देते. रडू नको मला माहित आहे. ऐक अगं मला माहित आहे तुझा नवरा तसा नाही आहे. त्याचं लपडं नाही आहे. धुतल्या तांदळाचा आहे तुझा नवरा. मी बघून घेते काय ते. काय बोलला तो? जेवण करायला सांगितलंय तुला. जा किचन मध्ये जा. चांगलं तेल उकळ आणि अंगावर फेक त्याच्या. जाळला पाहिजे. वरून खालून करपला पाहिजे. जेवण करायला सांगतो म्हणजे काय. रडू नको आई. एक रडू नको. घाबरू नको. मी आहे. काय होईल हाफ मर्डरची केस होईल ना. मी बघून घेईन. चल मी आहे तुझ्या माग. आणि सारखं फोन करू नको. पर्सनल मीटिंग मध्ये आहे मी आता. रडू नको. ठेवू पण मी आहे. हा सॉरी बाबू. आय एम सो सॉरी क्युटी बाई. माझे गोंडू आय एम सो सॉरी. मी माझ्या बाबूला वेळ नाही दिला ना. मी फोन उचलला ना. बशा ना.
खरं खरं सांग तू कोण आहेस? मला सवय आहे अशी, मला हे माझं मन हे झालेलं आहे. मला खरं खरं सांग तू अरे 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 आय एम सो सॉरी, मी विसरले मी साधारण समाजसेवक आहे. साधारण माझी एक संस्था आहे. हो, माझी एक संस्था आहे, अच्छा, हा. अघपू नावाची. अगपू म्हणजे? अद्दल घडवूया पुरुषांना, अशी संस्था आहे माझी. अद्दल घडूया पुरुषांना. पुरुषांना. तुला माहिती आहे ना मी पण पुरुषच आहे. तू नाही अरे. नाही नाही, मी आहे पुरुष. अगं माझी क्युती पाय म्हणजे बबडा, तू नाही रे. ते पुरुष जे बायकांना त्रास देतात, त्यांचा वापर करतात आणि मग त्यांना, त्या बायकांसाठी मी काम करते आणि माझी संघटना आहे. त्या गरजू असतात, त्या माझ्याकडे मदतीसाठी येतात आणि माझी संस्था 24 आवर त्यांच्यासाठी काम करते. अद्दल घडवूया पुरुषांना. अरे पण तो जे वाईट असतात त्यांना ना, हा तर तू म्हणालीस धुतला तांदळासारखा आहे म्हणून. हो आहे ना. त्याच्या अंगावर कशाला तेल टाकताय तुम्ही? मग त्याने कशाला तिला जेवण बनवायला सांगितलं? अरे तू माझ्यावर पण असं करू शकतेस माझं लग्न. ए वेडा आहेस का तू? हे बघ, ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. बबुडी नको शुनुडी विचारलो अशा. मला हे नको बोलूस. डेटिंगला आले ना मी आपण, विरघळतो, तू हे नको. डेटिंगला आले आपण. माझ्या पिल्लूने माझ्यासाठी कविता केली आहे ना, रात्रभर जागून केली ना, ते काय केलं ते? कविता केली. आणि मला ऐकायची कविता. हा, तिला माहित पण नव्हतं मी कविता केली. मी सांगितलं पण नाही तिला. मी तुला सांगितलंच नव्हतं मी कविता केली आहे. तुला कसं कळलं मी कविता केली आहे? जादूगार आहे मी. म्हणजे मला सगळं माहिती आहे. तू माझ्यासाठी 1 ग्रामची अंगठी घेतली होतीस, पण पहिल्याच दिवशी कशी द्यायची, कसं प्रपोज करायचं म्हणून ती घरीच ठेवलीस. आणि मला कोणतं आवडतं हे फूल हे बघण्यासाठी अख्खी रात्र तू माझं प्रोफाईल चेक केलं. त्यात एक पोस्ट सापडली, त्यात मला कोणतं फूल आवडतं ते आज तू घेऊन आलायस. आणि समोर गिफ्ट शॉपचं दुकान आहे, त्यातलं सगळ्यात महागडं ग्रीटिंग कार्ड सुद्धा आणलंयस ना. जय हिंद. पोलीस स्पाय वगैरे तू नाही. मला सवय आहे. मला खरं खरं एवढं सांग. स्पाय वगैरे पागल आहे का? मी साधारण समाजसेवक आहे. अरे पण समाजसेवक आहे, मग तुला हे सगळं कसं माहिती यार? काल ना आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना बाबू, त्याच्याबद्दल सगळं माहितच ना, गरजेचं आहे ना कशाने. एक मिनिट हा बोला. हा सुलोचनाच्या नवऱ्याला आणलंय ना हो उचलून. व्हेरी गुड. लय हा ना त्याला. उद्या कोर्टात उभं करा त्याला. लई डिवोर्स कन्फर्म झाला पाहिजे आणि त्याला सांगा की पेपरवर साईन करायचे, नाही तर गेम वाजवणार तुझा. अरे ऐक ना आधी, ऐक ना पूर्ण ऐकून तर घे माझं. एवढं मारू नका. कोर्टात उभा राहील, पेन हातात पकडता येईल एवढा जीव ठेवा त्याच्यामध्ये. स्वतःतलं अल्लू अर्जुन जागा करू नका लगेच. नाही मागच्या वेळी ते मेरीच्या नवऱ्याला लय मारलं होतं, नाकी नऊ आली होती, खाडीत टाकली होती बॉडी, माहित आहे ना ते पण. आणि हो व्हेरी गुड, चांगलं काम केलंय. चला. राम राम छोटे सरकार. तू वेडायस का? अगं माझी सोनुडी. अय्या सलाड आलं. हा तुमचं ग्रीन सॅलेड. येस, थँक्यू सो मच. माझा क्रॅनबेरी ज्यूस कुठे? तो महाग आहे सर. अरे आण ना मग. महाग आहे मग काय झालं? मी काय माझी लायकी नाही क्रॅनबेरी ज्यूस प्यायची? नाही. हो सर. हो का? केवढा उद्धटेस रे तू. केवढा उद्धटेस. माझी लायकी नाही बोलतोस तू. सर मी थोडक्यात सांगतो सर. ज्यूस तुमच्यापासून एवढा लांब आहे ना, लायकीने पासपोर्ट काढलं तरी काय नाही होणार. एक चिडू नको. उद्धट आहेत मुलं. हो माझी बबली तू चिडते. इथे बस. कोणाला खाडीत टाकलास मगाशी? माझी बबली चिडतो. मगाशी तू कोणाला तरी खाडीत टाकला? शांत नाही. मगाशी खूपच मार नको का? सॉरी, चिडायचं नाही बाबू. असं लगे काय चिडतो तू? माझी सोनी आहे ना. कोणाला तरी मारलायस माझी तू. मोनी आहे ना तू. मी नाही. माझे बबलू, माझे खबलू, माझे तबलू. कळलं. मॅडी 001. राऊत ओंकारराव 009. मी. अय मॅडी 001. येस मॅडम. इथं काय काम आहे? मला जरा मॅडम तुमच्याशी बोलायचं आहे. पटकन बोला. इथे बघून बोला ना. नाही, मी डिटेक्टिव्ह आहे.
आम्ही असेच बोलतो. लग्न झालंय तुमचं? हो मुलं आहेत? हो अशीच झाली? हो. हा फोटो, काय काम आहे पटकन बोला आणि निघा. याचा गेम केला मी. फोटो गेम केला म्हणजे? जाक काही एडिट केलंय राव, काय एडिट केलंय? डिवोर्स कन्फर्म. एडिट केलाय म्हणजे डिवोर्स हा फोटो एडिटेड आहे? हो बाबू. हो बाबू म्हणजे? नाही म्हणजे म्हणजे हा जो आहे ना तो माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे आणि तिला ना डिवोर्स पाहिजे कारण तिला दुसरा मुलगा आवडतो. मग हा चांगला आहे ना, कोर्टात दाखवायला पुरावा नाहीये ना, म्हणून AI करून ना 4 मुलींमध्ये याचा फोटो लावलाय. डिवोर्स कन्फर्म. लाज आहेस ग तू, लाज आहेस, तुझी संस्था लाज आहे. त्याला दे. ए हे घे ए. अय मॅडी, Yes, चांगलं काम केलंय, निघा आता. थँक्यू मॅडम. ओंकार विनोद राऊत, दादर वेस्ट, मुंबई 28. सकाळी धावायला जाता कारण मुली असतात. संध्याकाळी जात नाहीत कारण बायका असतात. या हॉटेलमधली 6वी मुलगी आहे. याआधी 5 मुली आल्या आणि रिजेक्ट करून गेल्या आणि ही 6वी आणि डेंजर आहे. हे बघा माकड हाडावरच्या 3 मणके सोडल्यास एक मोठा तीळ आहे आणि त्यावरती हो, गप्पा बस, गप्पा बसा. ठीक आहे. बिलेटेड हॅपी मकर संक्रांती. तिळगुळ घ्या आणि जमल्यास गोड गोड बोला. कोण आहे हा माणूस? हा कोण होता? माझ्या माकड हाडाच्या तीन ह्याच्यावर तीळ आहे हे त्याला कसं माहिती? कोण बुबडी? अगं तो होता ना तुझा तो हा मँडी 110 का कोण तो 001 मँडी, त्याला कसं कळलं की माझ्या माकड हाड? अरे, आणि त्याला मी ओंकार, सकाळी मुलींसाठी नाही जात. हा डिटेक्टिव्ह आहे माझा. तुझा डिटेक्टिव्ह? माझ्यासाठी काम करतो, माझ्या संस्थेसाठी काम करतो तो, माझी मोठी टीम आहे. हळू. हा 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 तुझा माणूस आहे हो. म्हणजे तू माझ्या मागे त्याला तू लावला नाही आहेस ना कधी? नाही अजिबात नाही. तू वेडा आहेस का? माझं प्रेम आहे बाबू तुझ्यावर. मग तुला कसं कळलं सगळं माझ्याबद्दल? मी इथे जातो तिकडे तुम्ही ते हे ग्रीटिंग कार्ड आणलं समोरून आणि हे कसं कळलं? फाईन फाईन, मी सांगते. मी त्याला सांगितलं तुझ्यावर लक्ष ठेवायला. अगं, लाज वाटली पाहिजे तुला. ओंकार, तुला लाज वाटली पाहिजे. मी अजून आपलं काही झालं नाही, रिलेशनच नाही झालं आणि तू माझ्या मागे जासूस लावलं यार. एवढं तू माझ्यावर ठीक आहे ना पिल्लू, ठीक आहे ना, लागवते कशी लागतो? ए नका काय हे पिल्ली पिल्ली पिल्लू पिल्लू करून मम्मम जेवतोय असं वाटतंय मला इथे. ओंकार नाव आहे माझं, मोठे झालो ओंकार म्हण मला. एक मिनिट. हा माझ्या घरी पण आला होता गॅसचं मीटर हे करायला. तू इलेक्ट्रिशियन म्हणून आलाय. मूर्खानी फक्त इथे मस्ता लावला होता, त्याला वाटलं चेंज केलं म्हणून काहीतरी. ठीक आहे. तू कॅमेरा तर नाही ना बसवलाय? वेडा आहेस का? माझं सासर आहे ते. मी कशाला बसवू तुझ्या घरी कॅमेरा? अगं बसव म्हणजे मग तुला हे कसं कळलं? मी तुझं इंस्टाग्राम चेक केलं, हे तुला कसं कळलं? हा कसं कळलं? मी कविता लिहितो तो सांग कसं कळलं? तू Okay, fine, कॅमेरा okay, लावलायस, okay, fine. कॅमेरा लावलायस. हा, लावलाय. तू वेडी आहेस, तू वेडी वेडी आहे? आहेस, तू वेडी का चौथा बाबू? पण वेडी आहे. भाऊ मला कळायला नको का माझं कोणाबरोबर लग्न होणार आहे? अरे मग मला विचार ना यार, तू कॅमेरा काय लावते? हे काय करते? एवढं प्रायव्हसी नावाची काय? मला नाही लग्न करायचं. मला लग्न नाहीच काय मुळात. अशी ही कुठली संघटना आहे जी संघटना लावल्या कशाला? फॅमिलीला नॉर्मल बोलते, ही कशाला? हा कशाला करायचं? तुला संघटनेला आवाज कशाला वेगळा लावायचा? तिकडे नॉर्मल आवाजात बोल ना काहीतरी. आपला मला नाही कळलं तुझ्याशी लग्न, निघून जा इकडनं. नाही मी सिंगल राहिलो तरी चालेल, मला नाही फरक पडत. जा. गलत कर रहा है तू ओंकार. हाच आवाज हा कशाला आवाज लावायचा? किसके साथ पंगा लिया है ना तूने, पता नहीं तेरे को. जागा मला नाही पंगा. ओय, आद्दल घडव पुरुषांना नाव आहे माझ्या संघटनेचं, विसरू नको. मी पुरुष नाही. जा आता घडवद्दल जा. काय करशील? आरशात बघ, कळेल तुला काय करीन ते. ए ऐक ना, नको ना. हॅलो, ऐक ना. एक फोटो येईल, गेम वाजवा. गायब. वस्तारा हे वस्तरा गळ्यावर फिरणार आहे तुझ्या. नको ना. राजू मला फार्म हाऊस मध्ये लपायला जागा देतेस का? त्याची वा भारी परफॉर्मन्स. करेक्ट कॉन्सेप्ट. सई. सुंदर कॉन्सेप्ट होती आणि त्या सुंदर कॉन्सेप्टला तुम्ही खूप छान न्याय दिला. ओंकार, तुझा चार्म सगळा ओततोस तू पहिल्यांदा येतोस तेव्हा, आणि मग तू प्रेक्षकांना बरोबर असं इन करतोस आणि मग आम्ही खिळून राहतो. शिवा, तू त्याला छान लावतेस नेहमीप्रमाणे. आज मंदारनी पण छान लावले. खूपच छान तुझी वाटचाल. काय म्हणूया, तू असा धूमकेतूसारखा लुकलुकतोयस कुठे कुठे, पण तुला बघायला खूप मजा येते. कीप इट अप. मजा आली. प्राजक्त, या निमित्ताने तुझंही कौतुक करायला हवं, कारण वारंवार या सिरीजमध्ये तुझ्याशी
तो जे बोलतो तुझ्याबद्दल जे बोलतो ते तू इतक्या खिलाडू वृत्तीने घेतेस. सो तुझ्यासाठी पण टाळ. थँक्यू थँक्यू. थँक्यू प्राग. ग्रुपने चाललोय. मंडळी, प्रत्येकाला असं वाटतं की आपला जोडीदार हा आपल्यासारखाच असावा. म्हणून एक कपल आलंय डायटिशियन कडे. बघूया डायटिशियन त्यांना काय सल्ला देते ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. चल वनी, अगं चल ना, चल. ऐक वनी, नको काळजी करूस. हा बेस्ट डिसिजन आहे तुझा, बेस्ट डिसिजन. ओके, हे बघ वजनामुळे ना नंतर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यामुळे आत्ताच लक्ष द्यायला हवं. ये. हो मी खूप महिने विचार केला पण आता जाऊ दे. मी फायनली अपॉइंटमेंट घेतली, आता होईल ते. जाऊ. गुड. हा. ये बस 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 बस. हॅलो हाय Hello. मिस्टर and Mrs. Pratap. Right, yes. हो, हो. Yes. Hi. Hi. Welcome to MHJ Makeover Clinic. हा. मी प्रिया, तुमची कन्सल्टंट. अच्छा, हॅलो, हाय. हा, बोला, मी काय करू शकते? सांग. कसं सांगू? कसं म्हणजे निसंकोचपणे सांग. ती थोडी घाबरते, अजिबात घाबरू नको. हे बघ, जग तुला वजनावरनं बोलत असेल पण त्या नाही बोलणार. त्या डॉक्टर आहेत, त्या उपाय सांगतील. येस बोला बिंदास. नो टेन्शन. सांगते मॅडम. आता जे काय आहे ना ते सगळं तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय. कसं आहे हे? यांना थोडं जाड करून द्या ना. यांना थोडं जाड करून. ए वनी, काय बोलली तू? मी आता बरोबर बोलले. आता मी निसंकोचपणे बोलणार. आता तुम्ही मला अडवायचं नाही. मी आधीच सांगते. बोला. येस मॅडम, येस. मला ना कंटाळा आला यांच्या बारीक असण्याचा ना. मला कंटाळा आला. माझ्या मैत्रिणी पण मला म्हणतात नाही ग, नाही सूट होता तुला. कसं आहे घाण. आम्ही जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा शेजारी म्हणते काय ताक घुसळणारी रवी घेऊन कुठे जाते. मला असं मेल्यासारखं होतं. नाही सूट होतं. तुम्ही बघा ना. ओके. वनी काय बोलतीस तू? बरोबर वनी? बोलते. आता मला अडवू नका. ऐक ना, तू काय इथे मला जाड करायला आणलंयस? मग येस मिस्टर प्रताप, आमचं फोनवर बोलणं झालं होतं. इथे तुम्हाला जाड करण्यासाठी आणलेलं आहे. मला येस, तुमच्या बारीक असण्यामुळे यांना होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप व्हॉट्स द वर्ड वयाभव आहेत. भयावह असा शब्द आहे तो. भयावह आहे. सॉरी, मी 2 वर्ष US ला होते, माझा जरा मराठीची टच थोडासा. नाही, मला नका सांगू ते. ओके. मुद्दा काय आहे? ए वनी, माझ्या बारीक असण्याने प्रॉब्लेम होत आहेत. मग काय माझ्या जाड असल्याने प्रॉब्लेम होत आहेत का? काही बोल मॅडम. आता 2 आठवड्याने माझ्या बहिणीचं लग्न आहे. तर असं कपल डान्स करतात ना ते तसं ठरलं. तर आता पहिली रिहर्सल होती. तर कोरिओग्राफर म्हणाला की तुम्ही माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स करायचं. ऐक, हे खोटं आहे. खोटं नाचत फिती असलं सगळं बहिणी. एक मिनिट, काही कोणी हसलेलं नाही. गाणंच नाहीये मुळात असं. छोरा छोरी गन्ने के जोरा जोरी चने के खेत में असं गाणं आहे. I know. आणि माझ्यावर हसलत काय सगळ्यात? मग काय माझ्यावर हसणार आहेत माझ्या बहिणी? मग मॅडम तुम्ही सांगा, एका बाजूला असं डौलदार बहारदार नृत्य सुरू आहे आणि एका बाजूला अशी टनाटन उडणारी काठी कसं दिसेल सांगा? आय मला अंडरस्टँड. ना असं मला हे इच्छाच नाही होते कपल डान्स येस. तुम्ही पाणी पिता का जरा? आय अंडरस्टँड. हे खूपच एम्बॅरेसिंग आहे. आय गेट इट. आपण करूया काहीतरी. हा, करूया काहीतरी म्हणजे? अहो, मला जाड करणं मुद्दाच नाहीये. तिला बारीक व्हायला सांगा ना. नो मिस्टर प्रताप, अपॉइंटमेंट त्यांनी बुक केली आहे, सो त्यांना काय हवं हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांना तुमच्या बारीक असण्याची प्रॉब्लेम आहे. हो आहे. मॅडम आता ना साधं देवळात जाण्याची पण सोय नाही राहिली हो. काय झालं? मागच्या महिन्यात आम्ही एमेजोबाच्या देवळात गेलो होतो. फक्त 25 पायऱ्या होत्या. किती? 25. बाकीचे नवरे त्यांच्या बायकांना घेऊन झपाझप वर गेले. यांनी साधं उचललं सुद्धा नाही हो मला. बाकीचे नवरे म्हणजे त्यांच्या बायका जणू काही हवाच असे गेले माहितीये. हो, कारण त्यांच्या बायका होत्याच हवा. माझं तोक्ते वादळ होतं. Excuse me. आलं की डायरेक्ट कोकण किनारपट्टी गेली. एवढं होतं माझं वादळ. हो काय ग, बघितलं यांचे मी विनोद. बोलणार नव्हतो पण आता मला बोलावं लागणार आहे. मिस्टर प्रताप, एक मिनिट, खोटं सांगते ही. मी जसं काही हिला घेऊनच नाही गेलो. हिला उचललंच नव्हतं. उचललं होतं हिला उचलून 4 पायऱ्यात चढलो सुद्धा. अरे वा. वर बघितलं तर तो मंदिरातला इमेजोबा नाही, वरचा इमेजोबा खुणा होता. ये असं करत काय होता. पिपकस बघ.
आता सांगते मी उचललं नाही. जाऊन चेक करा. 25 पायऱ्या होत्या, आता 21 आहेत. 4 पायऱ्या डोंगर खचलाय तिथला. बघितलं हे असं माझ्या वजनावर पाचकळ विनोद करायचे आणि त्याच्या मागे हे कटकुळं शरीर लपवायचं. माझ्यासारखं असं दमदार व्यक्तिमत्व तयार करायला ना जरा हिंमत लागते. Of course. ते नाही ह्यांच्याकडे विनोद करायचे, सगळे हसले की झालं यांचं. दिस इज रॉंग मिस्टर प्रताप. दिस इज मॉरली एथिकली रॉंग ऑन ऑल लेवल्स. तुम्ही जाड होणं हे मनावर घेतलं पाहिजे. अरे पण मी का व्हायचंय जाड? मी जेव्हा माझ्या माहेरी मॅम वनी, ओ गॉड वनी. इश्यू पण नाही. मी जेव्हा माझ्या माहेरी जाते ना सगळे असे हुंदके देऊन देऊन रडत असतात. म्हणतात काय ग बाई काय पदरात पाडून घेतलंयस हे. अंघोळीचा साबण पण जावई बापूंपेक्षा जास्त जाड असतो म्हणतात. असं बोलतात तुझ्या घरातले मला? हो. मग हे आंघोळीचा साबण माझ्यापेक्षा जाड आहे? हे असं बोलते तुझी आई मला? वा 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 वा, मला माहित नव्हतं हे. बघा बघा, मला जाड व्हायला सांगतायत, मी बारीक आहे असं म्हणतायत. अरे मी अंडरवेट आहे का? हा, मी व्यवस्थित आहे की नाही, मेंटेन आहे की नाही मी? तुम्ही मेंटेन असण्याचा प्रश्नच नाहीये मिस्टर प्रताप. तुम्ही त्यांना शोभत नाही हा मुद्दा आहे. फक्त हा मुद्दा. तुम्ही तुमचे असाल ना गुड, बट व्हॉट अबाउट हर? वाईफ तुमच्यासाठी नटते ससते, तुम्ही काय करता? तुम्ही त्यांच्यासाठी बेसिक जाड व्हायला तयार नाही. त्यांना सूट व्हावं म्हणून तुम्ही त्यांना कष्ट घ्यायला तयार नाही काहीच. मी सगळं करायला तयार आहे. मी सूट काय, कोट पॅन्ट ब्लेझर सगळं होईन. अगं बाई ग हसले ग सगळे हसले. वा 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 वा. आयांचे विनोद. माझा मुद्दा काय, मला जाड व्हायला सांगण्यापेक्षा तिला बारीक व्हायला सांगा. हा म्हणजे सगळं मीच करायचं. घर पण मीच सांभाळायचं, मुलांना पण मीच सांभाळायचं, झाडलोट पण मीच करायचं, शोभायचं यांना पण मीच. यांनी काय करायचं, फक्त विनोद करायचं. माझ्याकडे कोण, माझ्यात काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तुमचा आहे. प्रॉब्लेम तुमचा. माझा प्रॉब्लेम आहे? Yes, yes. माझा प्रॉब्लेम आहे? हो. वनी हे फायनल आहे माझा प्रॉब्लेम? हो. ठीक आहे. आतापर्यंत मी काही बोललो नाही, पण आता मी पण सगळं सगळं सांगतो. आत्ता 4 महिन्यांपूर्वी आम्ही राजस्थानला गेलो होतो ट्रिपला. फॅमिली ट्रिप होती. हिला येताना बघून तिथले उंट बिथरले असे झाले होते सगळे. एक मिनिट, काय सांगताय ते? कसे झाले होते? हे असं थोबाड बघून तिकडच्या लोकांना हेच उंट वाटले आणि ह्यांच्या पाठीवर बसले 4-5 लोक. ते सांगा. हो, दोघं बसले होते. बघितलं कसं सांगताय? त्यांचे 4 काका ना एकत्र स्विमिंग टँक मध्ये पडले. तिकडच्या माणसांनी काय केलं, ती कचरा गोळा करणारी जाळी असते ना, त्यांनी एकत्र त्यांना बाहेर काढलं. हे जेनेटिक्स मध्ये आहे म्हणजे यांच्या. ओके, हा फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे. हो. हरकत नाही. नाव यू कम टू मी, सो मी तुम्हाला एक मस्त डाएट देणार. माझा डाएट चार्ट फॉलो करायचा अँड यू विल बी जाड इन नो टाइम. ओके, सो सुरुवात आपण सकाळपासून करूया. सकाळ दुपार संध्याकाळ 4 डिंकाचे लाडू खायचे. जेवणात ॲटलिस्ट 5 चपात्या खायच्या. जेवणाच्या आधी अर्धा किलो श्रीखंड, जेवणामध्ये 25 गुलाबजाम आणि जेवणानंतर 1/2 किलो पेढे. Yes. काय भस्म्या झालाय का काय मला एवढं खायला? एवढं खाऊ मी? मी नाही खाणार एवढं गोड. मरून जाईन मी अशाने. गोड घाणे आहे. हे, एक नंबरचा गोड घाण्या माणूस आहे. गोड आवडत नाही हो यांना. गोड आवडत नाही ठीक आहे, पण आता प्रकृतीसाठी मन मारून करावं लागते की नाही मिस्टर प्रताप? जे सांगताय ना ते मन मारून नाही, मला मारून फक्त मन शिल्लक ठेवायला सांगताय. मन मारून मला, मी नाही खाणार आहे असलं काहीतरी गोडबीड. माझ्या प्रकृतीचं नका तुम्ही काही बोलू. माझी प्रकृती छान आहे. मुळात मी बारीक प्रकृतीचा आहे. प्रकृतीचं आहे बारीक प्रकृतीचा. प्रकृती कसली विकृती आहे? यांच्या घरातले सगळेच असे विकृत आहेत. हो ना. कांड्या कुठले? यांची फॅमिली अशी एकत्र बाहेर पडली ना की असं वाटतं फुल 5Gचं नेटवर्क चाललंय की काय. तुझं सांग ना, तुझं सांग ना. माझं काय सांग माझं. आम्ही शतपावलीला गेलो ना बाहेर, रस्ता क्रॉस करत असताना 4 गाड्या तरी थांबतात हिला बघून. पहिले इनको जाने दो असं म्हणतात. हे ज्या कॉटवर झोपतात ना त्या पांघरुणाची एकत्र अशी उभी घडी घातली ना ती पण यांच्यापेक्षा जास्त जाड दिसते. अतिशयोक्ती आहे ही. ओके ओके ओके, ला 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 शुश. आपण मुद्द्यापासून भटकतोय. हा, मुद्दा हा आहे की तुम्हाला जाड व्हायचंय. तुम्हाला 22 दिवसांमध्ये यांच्या इतकं व्हायचं असेल तर तुम्हाला मिनिमम तो डाएट करणं मस्ट आहे. मी नाही करणार आहे तो डाएट. मला जाड करण्यापेक्षा तिला बारीक करा. कळतंय का मिस्टर प्रताप? प्रॉब्लेम त्यांचा आहे. त्या माझ्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांचा प्रॉब्लेम तुम्ही आहात. मी नाहीये प्रॉब्लेम. तुम्ही आहात. कसं दिसतंय ते? काय? लुक एट हर. किती म्हणजे बाळसेदार, डौलदार, तेजस्वी. लुक एट यू. किरकोळ.
सी उद्यापासून धावणं चालणं सायकलिंग बंद. मी नाही करणार हे सगळं बंद. उगाच वाटेल ते बोलताय तुम्ही. तुम्ही स्वतः बारीक आहात, स्वतःला विचारा. पण मी माझ्या नवऱ्याला शोभून दिसते. माझा नवरदेव एग्री आहे माझ्या बारीक असण्याला. प्रमोशन बघा, प्रमोशन बघा. तुमची बायको एग्री आहे का तुमच्या बारीक असण्याला? नाही, लाल चिखल कुठला. मरतायत प्रमोशन करून करून. मला नका सांगू, मी नाही होणार आहे जाडबीड. तिला बारीक व्हायला सांगा. मलाच बारीक, मी सगळं. हा. मॅडम, आम्ही हनीमूनला गेलो होतो ना, तेव्हा एक असं मवाली आला आणि त्यांनी पचकन माझा हात पकडला हो. मग या माणसाला रस्त्यात ताप भरला, तिथेच बसला हा माणूस. गॉड. मग पुढे शेवटी मीच हात पिरगळला, त्याचा गुच्चा मारला आणि तो गेला. माहितीये, हनीमूनला माझं काम सुद्धा मीच केलं, यांचं काम सुद्धा मीच केलं. वाटेल ते बोलू नकोस. माझं काम सुद्धा मीच केलं, यांचं काम सुद्धा मीच केलं. वाटेल ते बोलू नकोस. वाटेल ते बोलते. हनीमूनच्या दिवशी आपली बायको एका माणसाला कूद कूद कुदवते, कळकळ कळवळवते. नवऱ्याला ताप भरेल की नाही मला सांगा. अरे बट मग त्या बायकोने काय करायचं होतं? त्याचा हात थर्मामीटर म्हणून ह्याच्या बगलेत धरायचा होता. काय बोलते? मीच करायचं सगळं. वा वा वा. म्हणजे आपण हनीमूनला आणलेली बायको एक हाफ मर्डर करते आणि नवऱ्याला साधा ताप सुद्धा भरू नये. वा वा वा. करते मी मर्डर, काय प्रॉब्लेम आहे? होतात लोक मला बघून घायाळ, तर मी काय करू मग आता? लोकांना मला मारायची गरज नाही लागत. मी असं बघितलं तरी लोक मरतात. मी काय करू? मी काय आता काय खरवडून घेऊ स्वतःला, की सोन्यासारखी कंबर तासून घेऊ आता? गुडनेस नो. माय गुडनेस. आहे मी खटाळ, मिश्किल, रुबाबदार, बोल्ड, बिंदास, ब्युटिफुल. व्हॉट कॅन आय डू? नथिंग मॅ डार्लिंग. देवाने दिलं एखाद्याला भरभरून, तर काय करायचं? काहीच नाही. काहीच नाही करू शकत आपण. मोठी सांगते मी मिश्किल. मिश्किल नाही, मुश्किल आहे. ही घरात आली की घर संपतं. मुश्किल आहे. मुश्किल मला झालं यांच्यासोबत फिरणं. 4-5व्या मजल्यावर उभे राहिलेत ना, झेंड्यापेक्षा जास्त फडफडतात हे. इनफ. खूप ऐकलंय मी, बस. तुम्हाला याची जाणीव आहे मिस्टर प्रताप? तुमच्यामुळे या बाईला किती मेंटल हेल्थचा इश्यू होतोय. माझ्या पण तुमच्या बारीक असण्यामुळे उद्या ह्या वेड्या झाल्या तर कोण रिस्पॉन्सिबल आहे मला सांगा? ते काही नाही, मी आहे ना. हे जाड होणार. मी नाही होणार आहे जाड. नाही व्हायचंय मला जाड. मी होऊच नाही शकत मुळात जाड. मला नाही लागत अंगी. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? ही प्रॉब्लेम आहे माझा. मी problem? हो. मी काय केलं? हिला साधा 1 कप चहा मागितला की दान 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 चालत येते. चहा हातात येईपर्यंत फक्त कप राहतो, चहा सांडलेला असतो दान दान मध्ये. हिला खारी दे म्हटलं की असा डबा उघडते. खारी पडते, नुसता डबा देते. हिला म्हटलं भूक लागली, काय वाढो असं विचारते. कसं मागायचं मी? कसं मागायचं? मला काय खायचं? मलाही होतो त्रास. मलाही लोक बोलतात. हिला बाहेर फिरायला घेऊन गेलो की लोक म्हणतात, ओ 10चा आकडा चाललाय, असं बोलतात. बघितलं, त्याचा त्रास यांनाही होतोय ना. मग यांना नाही आवडत ते. तुम्ही व्हा ना जाड. मग लोक कशाला 10चा आकडा म्हणतील? लोक म्हणतील तो बघा ळ चाललाय. चालेल, मला हे चालेल. 10चा आकडा नको, ळ चालेल. मला ळ नकोय, मला 2 मात्रे हवेत. मला ळ नकोय. त्यांना नकोय 2 मात्रे, त्यांना ळ हवाय. पण मला मात्रे हवेत. तुम्ही तिला बारीक करा म्हणून मी तिला आणलेलं आहे. तुम्हाला माझी भीती कळत नाहीये डॉक्टर. लग्न झाल्यानंतर एकदा मी तिला कूस वळवताना बघितलं होतं. तेव्हापासून रोज रात्री मला डोंगराखाली चेपून मरण्याची स्वप्न येतात. एकदा असंच मी खूप दमून आलो होतो आणि हिला म्हटलं, वनी जरा पाठ दाबतेस का? तिने पाठ दाबली, पण त्याच्यानंतर छातीला पाठ लागणं याचा प्रत्यय आला मला. मिस्टर प्रताप, मला खोटं वाटेल, पण माझं काळीज, माझं फुफ्फुस आणि माझं जठर 3 दिवस बरगडीच्या बाहेर फिरायला गेलो होतं. ला 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 शुश, तुम्ही मुद्द्यावरनं भरकटताय. मी तुम्हाला जे डाएट लिहून देणार, मला नकोय डाएट. फॉलो करायचं. मी नाही करणार आहे. 22 दिवसात. मला नाही. 35 दिवस. तुला घरी यायचंय? नाही. मग मी जातो घरी. अहो, ऐका. मी नाही करणार आहे डाएट फॉलो. 35 दिवसांमध्ये तुम्हाला. मला नाही व्हायचंय जाड. मी बारीक चांगला आहे, मी व्यवस्थित आहे. हिला बारीक करा. बघितलं काय या माणसासोबत मी लग्न केलं? एखादा BSc ऍग्रिकल्चर शेतकरी नवरा केला असता ना, मी शेतातच पिकवलं असतं, शेतातच खाल्लं असतं. मला वाटलं होतं माझ्या आयुष्यात एखादा क्षितिश येईल. माझ्या आयुष्यात फक्त दात आलेत. वा वा, जबरदस्त
परफॉर्मन्स आणि खूप इंटरेस्टिंग विषय. क्या बात, क्या बात. प्रसाद काय म्हणाल? मस्त मजा आली. जगावेगळं स्किट होतं, त्यामुळे ते करताना सुद्धा एक जगावेगळी पद्धत अवलंबण्याची गरज होती. एक वेगळा कॉन्फिडन्स हवा होता या स्किटला, जो तुमच्या तिघांमध्ये होता की हे असं कधीच घडत नाही, पण ते त्याच कन्व्हिक्शननी मांडायचं आहे. सो तुम्ही त्या तिघांनी फार ब्रिलियंटली मांडलं. लिहिलं पण फार गोड होतं आणि मजा आली बघताना. सई. वजनदार परफॉर्मन्स होता, फार मजा आली. सचिन सरांना हॅट्स ऑफ आहेत. सचिन मोठे सरांची कॉन्सेप्ट आहे. कुठून कॉन्सेप्ट त्यांच्या डोक्यात येतात आणि त्या कशा डेव्हलप होतात, सगळंच अजब आणि गजब आहे. वने, तुम्ही दोघांनी अप्रतिम सादर केलं. एकतर तुमची जोडी खूप इंटरेस्टिंग दिसते. वने, तू साधा कुर्ता पजामा घातलास पण तू खूप गोड दिसतेस. प्रिया, मस्त ॲक्सेंटवाला मराठी मला खूप आवडतं. आणि वारंवार तू आम्हाला तुझी स्तुती करण्यासाठी, तुला बळ देण्यासाठी, तुला प्रोत्साहन देण्यासाठी अपॉर्च्युनिटीज येते, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. तुझ्या संपूर्ण टीमला आणि तुला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यू गो गर्ल. थँक्यू. मंडळी, आजच्या चर्चासत्राचा विषय आहे हिवाळा आणि हिवाळ्यात घ्यावयाची काळजी. त्यामुळे तुम्ही आता सज्ज व्हा विनोदाची उबदार शेकोटी अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषय घेतो, त्यात थोडेसे प्रेक्षक टाकतो आणि मग एक मान्यवर तज्ञ त्यावर लिंबासारखा पिळतो आणि मग आपला गरमागरम टॉक शो तयार. एक्सक्यूज मी, तुम्ही काय बोलताय? मान्यवर आहे ना, तुम्ही कसं बोलताय असं? नीट बोला ना प्लीज. नाही सर, मी तेच म्हटलं ना, मान्यवर तज्ञ लिंबासारखा पिळतो म्हणून. अहो पण असं नका बोलू ना, मी मान्यवर आहे की नाही. हो सर. तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही मला लिंबासारखं पिळताय, असं नका करू. अय्या, हा. सॉरी इतकी वर्ष अभ्यास केलाय मी, तज्ञ म्हणून आलोय, तर थोडा असं डिसरिस्पेक्ट केल्यासारखं वाटतं, बाकी काही नाही. नाही, ते तेच बोलून लोकांना कंटाळा येऊ शकतो ना, म्हणून मी असं काहीतरी क्रिएटिव्ह करत असते. बरोबर. तर मंडळी, लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आला हिवाळा पथ्यपाळा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याकडे जे उपस्थित आहेत त्यांची मी ओळख करून देते. आपले तज्ञ आहेत पृथ्वीकराव कुडकुडे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायची गरज नाहीये, कारण प्रत्येक वेळी आपण त्यांचं स्वागत माझ्या छानशा कवितेने करतो. तर मंडळी, आजची जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे आली थंडी. ऐका हा. हिवाळा. आली थंडी आली थंडी, आली थंडी आली थंडी, चला खाऊ बोईल अंडी. आली थंडी आली थंडी आली थंडी, घाला स्वेटर नको बंडी. आली थंडी आली थंडी आली थंडी आली थंडी, थंडीत नसते ताई अंडी. आली थंडी आली थंडी, हु, थंडी किती वाजते भेंडी. ओ माय गॉड. जबरदस्त. अंगावर रू आली माहिती आहे. म्हणजे हुडहुडी भरून रोमांसाला अंगावर म्हणजे रोमांस वगैरे आला. इतकी म्हणजे ही कविता तुम्हाला आवडलेली आहे? ही कविता आहे का मुळात? हा, ही कविता आहे? हो, म्हणजे काय सर, काल रात्रभर जागून थंडीत कुडकुडत केली आहे सर मी कविता. मग नका न करू तुम्ही असं. काय होतंय, रात्रभर थंडीत कुडकुडताय तुम्ही आणि अंथरूण ओलं करते कविता. गोंधळ होतो, असं नका करू. मी तुम्हाला एक प्रेमळ एक सल्ला देईन. काय करा, यापुढे तुम्हाला कविता सुचली की पटकन मफलर घ्या आणि गळा आवळून मारून टाका तिला. अशा कवितांची प्रसूतीच नको इथे भारतात, हो की नाही? तर गमतीचा भाग. आता आपण मूळ विषयाकडे वळूया. लक्षात घ्या, आजची चर्चा फार फार महत्वाची चर्चा. आपण साधारणतः आपण याच्याकडे दुर्लक्षच करतो, पण हिवाळ्यात बोला यांना. येस सर, येस. यांना प्रश्न पडला, दादा विचारा. विचारा. दादा सर, जो आजचा विषय आहे ना, त्याच्यावर मला एक थोडासा प्रश्न पडलाय. हा विचारा दादा. आला हिमांशू पत्ते खेळला.
नाही मला काय काय आजचा जो आपला विषय आहे ना, आला हिमांशू पत्ते खेळला. तर मला सांगा, हिमांशू जर आलाच नाही तर मग पत्ते कोणाबरोबर खेळायचे? दादा दादा थोडी गल्लत झालेली आहे तुमची. आपला विषय हिमांशू सोबत पत्ते खेळले नाही. काय नाही नाही, आपला विषय आहे आला हिवाळा पथ्य पाळा. हो हो अहो असंच आहे, तसं लिहिलंय की नाही का? दादा तुम्ही बसा. काय त्यांनी वाचलं, आला हिमांशू पथ्य असं नाही. बरं हे असं का करतात? यांना चष्मा आहे का? नाही, त्यांना चरबी आहे. माणूस आहे आणि मुलात ना हा मला विषय पटलेलाच नाही आहे. अरे विषय कसा असला पाहिजे, आला हिवाला झोपायला चाला. असा जर विषय असेल ना तर लय मजा येईल का ना चर्चा करायला. नाही असं आणि हिवाळ्यात कसा आहे, झोपायला जाम मजा येते माहिती आहे. नाही बरोबर आहे, असं होऊ शकतं. पण तुमच्या लक्षात येतंय का आपली चर्चा वेगळी आहे, आपण नॅशनल टेलिव्हिजनवर आहोत, आपला विषय वेगळा आहे. आणि जर तुम्हाला झोप इतकी प्रिय आहे तर तुम्ही चर्चेला यायलाच नको होतं ना. तुम्ही घरी बारे बापरे तुम्ही घरी झोपायला हवं होतं. घरी कसं असं करू नका. तर काय काय नाही म्हणजे घरी कसं झोपणार? का नाही झोपणार घरी? काय आहे, छोट्या केसांची मफलर विणणारी एक तरुणी आहे ना, तिने माझी झोपच उडवली. पोरे गप्प बसाव. लगेच आता इथे सुरू होऊ नका, सगळ्यांचं पण गप्प बसा ना. नॅशनल टेलिव्हिजन वरती एक अँकर लाजते एका प्रेक्षकाच्या फ्लर्टिंगवर. असं नका करू प्लीज. महत्वाची चर्चा आहे, लक्षात घ्या. मी हे असं होऊ शकतं ना की काय असं होतं बऱ्याचदा की आपण हिवाळ्याकडे दुर्लक्ष करतो कारण अनेक पथ्य पाळायची राहून जातात. तर आपला जो आजचा विषय आहे त्याच्यावरच आज आपण खूप सखोल चर्चा करणार आहोत. हिवाळ्यात पथ्य पाळायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपण एक काम करू, आपण ना आधी सगळे थोडे फ्रेंडली होऊया. मला तुम्ही सांगा, तुम्ही हिवाळ्यात काय काय करता? बोला मी हिवाळ्यात उन्हाळ्याला मिस करतो. बरं मग उन्हाळ्यात तुम्ही काय करता? हिवाळ्याला मिस करतो. आणि मग पावसाळ्यात? मी वायपर बदलतो. म्हणजे मी नाईट ड्रायव्हर आहे ना. हे काय उत्तर आहे मला कळत नाहीये. तुम्ही हिवाळ्यात उन्हाळ्याला मिस करताय, उन्हाळ्यात तुम्ही हिवाळ्याला, असं नका करू. मुळात ज्या ऋतूत तुम्ही आहात तो ऋतू एन्जॉय करायला शिका. हिवाळा आपण एन्जॉय करायला हवा. हो नाहीतर काय, मी लय एन्जॉय करतोय. गुड. बघा हे असं असायला हवं. बघ काय करता तुम्ही हिवाळ्यात? थंडी म्हणले की चकाळतोच मी. हो वा वा, मला लय आवडती थंडी. नाही असतं प्रत्येकाचे काही आवडीचे ऋतू असतात. बरोबर आहे. बरोबर. काय बरं करता तुम्ही हिवाळ्यात? काय करता? पहिलं तर संध्याकाळचा रंप येतो. बरं हिवाळ्याचा सोडा. बरं एनिवे, हे उन्हाळ्यात तुम्ही काय करता? बियर पितो थंडा थंडा. आणि पावसाळ्यात तुम्ही काय करता? विस्की पितो. बेवडा आहेस तू. आय एम रिली नाही. पण काय होतंय तुमच्या लक्षात येत नाही, पण तुम्ही अट्टल बेवडे आहात. तुम्ही तद्दन पिंटक आहात, फक्त दारू पिता. म्हणजे आला ऋतू की घशाखाली उतरू एवढंच आहे तुमचं, बाकी काही नाहीये. मस्त बोलला आता. उतरू. टोचतं ते. तर लक्षात घ्या, तुम्ही असं नाही. आपले ऋतू साजरे करण्याचे, एन्जॉय करण्याच्या काही पद्धती असतात, लक्षात घ्या. आता दारू पिणं हे हानिकारक आहे, लक्षात घ्या, अपायकारक आहे. आपण काय करायला हवं? तर आपण आपला हिवाळा वेगळ्या पद्धतीने साजरा करू शकतो, एन्जॉय करू शकतो. अशी बोचरी हवा असते, गुलाबी थंड हवा असते, हो की नाही? मग आपण कॉफी पिऊ शकतो छान, खिडकीत बसून मस्त छान सिनरी दिसते आणि आपण असं हा आस्वाद घेत कॉफी पितोय. पावसाळा असेल तर आपण असे रुचकर भजी, वाफाळलेला चहा, मक्याचं कणीस खाऊ शकतो. उन्हाळा असेल तर आईस्क्रीम आहे, लस्सी आहे, हे गोळा आहे, नाही का? नाही नाही का म्हणजे हो की नाही? सोडा विषय सोडा, हा विषय सोडा. पण आपण दुसऱ्या विषयावरती येऊया. माझं म्हणणं काय आहे, तर आपण जो ऋतू सुरू आहे तो एन्जॉय करायला शिकलं पाहिजे, हो की नाही? मी जाम हिवाळा एन्जॉय करतो. जाम. ओके, काय करता तुम्ही? मी तोंडात ना वाफा काढतो. म्हणजे हिवाळ्यात ना जाम मजा येते. मी अशी बोटं करतो जाम. मी तुम्हाला सांगतो
नुसता 5 ते 6 तास आहे ना, मी दिवसात ना नुसत्या वापा काढतो. पैसा पण घरी होत नाही, शरीराला पण त्रास होत नाही. म्हणजे फक्त तुम्ही ऍक्टिंग करता. हा ऍक्टिंग करतो. तुम्हाला माहितीये का याला काय म्हणतात? रिकाम टेकडेपणा. विषय वेगळा आहे, मी वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, हिवाळ्यात वेगळ्या पद्धतीची पथ्य पाळायची असतात की नाही. आता हिवाळ्यात एक गोष्ट आपल्याकडून राहून जाते. लक्षात घ्या, उन्हाळ्यात आपलं शरीर आपल्याला सांगतं की आपण पाणी प्यायला हवं, कारण आपण चालत असतो, घाम येत असतो, बॉडी डिहायड्रेट होते. पण हिवाळ्यात तसं होत नाही. हिवाळ्यात आपलं शरीर आपल्याला सांगत नाही, आणि ते सांगत जरी असेल तरी आपल्या लक्षात येत नाही की आपण पाणी प्यायला हवं. त्यामुळे हिवाळ्यात सुद्धा बॉडी डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. ती हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावं. समजा हिवाळ्यामध्ये आपण पाणी प्यालो आणि खूप थंडी पडली आणि पोटात जर का बर्फ जाईला, तर मग तो कुठून बाहेर पडेल? वा वा, पाहिलं का प्रेक्षक, काय मार्मिक प्रश्न पडलाय त्यांना. पोटात बर्फ झाला तर तो कुठून बाहेर पडला पाहिजे, काय सांगाल सर? एकदा स्वतःच्या मेंदूला विचारा आणि सांगा काय सांगाल. नाहीये उत्तर, याचं उत्तरच नाहीये. मुळात पोटातनं बर्फाचे खडे का पडतील, हा काय प्रश्न आहे सर? माझा प्रश्न आहे ना सर, दुसऱ्यांदा असं करताय. बरं, एक मिनिट सर, मला जेन्युइनली सांगा सर, तुम्ही कुठे बरं राहता? डुंबिवली. डुंबिवली डुंबिवली कुल्ल्यांच्या जवळ आहे बघा डुंबिवली. जिभेवर जे कानामात्रेचे बर्फ साचले ते आधी बाजूला करा ना, मग तुम्ही पोटातल्या बर्फाचा विचार. डोंबिवलीत राहतात हे आणि बर्फाची काळजी करतात. मला सांगा ना, डोंबिवलीत स्वेटर घातलेला शेवटचा माणूस कधी पाहिला होता तुम्ही? नाही, त्याच्याने काही झालं, मी पेपरमध्ये वाचलं की यावर्षी मनालीमध्ये जाम बर्फ पडणार आहे. हा, मग काय, माझ्या बिल्डिंगचं नाव मनाली आहे, तिकडे बर्फ पडलं तर मग माझे वांदे होतील, म्हणून मला टेन्शन आले. सर, एक काम करा, हात असा ठेवा, जोरात टाळ्या वाजवा. नाही, कॉमन सेन्स लागेल म्हण. लागेल. मग तो जो कॉमन सेन्स आहे ना, जो लागताना लक्षात येतो, तो बोलताना पण लक्षात येऊ द्या. ते झालं. पोटात कसा बर्फ होईल, आणि जर झालाच ना तुमच्या पोटात बर्फ, तर पटकन शेकोटीत उडी मारा, बर्फ बरोबर जागेत वितळेल. सर सर असं बोलू नका, सेन्सर बोलू नका सर. नाही, मी काय स्वर याचा एक वेगळा आहे. बोला बोला, विचारा. Sorry, बोला. बिनधास्त. मला शेकोटी पेटवायला आवडते, हा, हा. पण माझी शेकोटी पेटतच नाही, माचीस सारखी विसते. मी काय करू बरे? तू मरून जा बरे. एवढा स्लो बोलतोस, काम किती स्लो करत असशील मला सांग. सर. ती शेकोटी काय तुझ्याकडनं बिडी नाही पेटणार मित्रा, आणि अगदीच घाई असेल शेकोटी पेटवायची तर माचीस पेटल्या अरे देवा असं कर, म्हणजे बरोबर पेटशील. सर सर मारेन मी. सर असं नका बोलू, ते बरोबर नाही वाटत सुचतंय ना. मला ते, जरा शांत. नॅशनल टेलिव्हिजन आहे, नका, मला माफ करा रसिक हो. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाची चर्चा आहे. हो. विषय फार महत्वाचा आहे. हा विषय लक्षात घ्या. आला हिवाळा, पथ्य पाळा. आता आपल्याला काही पथ्य पाळावी लागणार आहेत की नाही. आता जसं आपण पाण्याबद्दल बोललो, तसं खाण्याबद्दल सुद्धा बोलायला हवं. हिवाळ्यात आहार महत्वाचा, आपण काय खातो हे फार महत्वाचं, कारण भूक लागते, हो की नाही? तेवढं आहे. मग हो, गुड गुड गुड. लक्षात घ्या, हिवाळा आहे, आपल्याला ऊब हवी. नको तोंड असं करूस, मला बोलू दे मित्रा. तुझ्याकडे बघून माझं असं होतंय ना. ऊब हवी असते की नाही आपल्याला, तर आपण काय करायचं? आपण चालायचं, धावायचं, शरीरात त्याच्याने ऊब निर्माण होते. गरम गरम जेवायचं, अगदीच काही नाही तर सूप घ्या. पण तो चावला तर? कोण? सूप. हा, आमच्या घरात फन्ना करून एक सूप आला होता. सूप पकडायला आम्ही माणसं पण बोलवली होती. तो सुप्रमित्र आहे ना, त्याला बोलवलं होतं. तो काठीने बरणी घेऊन आला होता, असं बारीक बारीक करून त्यांनी आत भरल्याने घेऊन गेलं. बोल, तुम्हाला नेलं पाहिजे काठीने, त्या बरणीत भरून लांब कुठेतरी. सुप्रमित्र काय असतं? सर्पमित्र असतं की नाही, आणि सूप नसतं, साप असतं. अच्छा, तो फन्ना करतो त्याला साप बोलतात? होय. मग तो नुंगूबा, कोबरा, मुनियार, धुम्मन ते काय असतं? धुमन नाही हो, धामन. काय? धामन. एक मिनिट, हे काय केलं? ये बोल ना, धामन. मी बोललो मस्त. चल घरी जा, चल. सर असं नाही, तसं मला बरं नाही दिसत सर. माणूस मध्ये मध्ये पण नाही, चिडचिड होते ना मला. असं पण नको नको. त्यांना तुमच्या लक्षातच येत नाही, भलतीकडे चाललेली आहे चर्चा. अत्यंत विषय काय आहे कळलाय का? येस दादा, विचारा हा, विचारा आता जो आपला विषय, त्याच्यावर मला थोडस एक प्रश्न करायचा आहे. हा. हिवताप ताला, गप्प मासे पाला. त्याचं काय? हे काय? हिवताप ताला, गप्प मासे पाला. पण मला सांगा, हे गप्प मासे कुठे मिळतात?
कारण गप्प मासे नसतात ना, अशी सुलसुल अशी सुलसुल करतात ना, तर ते असे सुलसुल करणारे मासे कुठून आणायचे? जगरनाना सर सर बाई नाही बावळट सर. आहेत हे. या तुम्ही बसा हे मुद्दाम करतायत. तुम्ही महत्वाचे आहेत, बसा तू. सर असं नका हे करू. काय लिहिलेलं आहे? सर बसा. मी बसतो, पण मला सांगा हे काय? हे हिवताप टाळा गप्प मासे पाळा असं लिहिलंय हे? ऍक्च्युअली आला हिवाळा पथ्य पाळा असं लिहिलंय ना? मला नका विचारू, तसंच लिहिलेलं आहे ते फायनल. खाली बसा. सर तुम्ही खूपच हे चिडताय हं. असं नका, आमच्या प्रेक्षकांना बरं अरे नाही कारण ते दिसत वाटेल ते बोलतायत. विषय एक मिनिट, कोणाकडे जेन्युइन प्रश्न असेल तर प्लीज विचारा, नाही तर मी निघतो. नाही असं नका करू. म्हणा ए काय ए शुकशुक म्हणजे गाडविणीचं दूध विकायला आलोय मी? मग शुकशुक म्हणजे काय? बोलावलं आपलं असं केलं मग म्हणजे काय? हा माझ सवय तशी. तुझ्या एरियातला बबले आहे मी. चल असा आहे मी. मग सॉरी मग विचारा सर. माझा प्रश्न आहे. विचारा. म्हणजे थंडीचाच प्रश्न असतो माझा. हा Very विचारा. good, गुड. very good. थंडी काय मी साताऱ्याचा आहे हा, ना, good. आमच्याकडे म्हणजे थंडी पडत नाही, गुस्तीच डायरेक्ट. लय डेंजर थंडी असते. मग थंडी असल्यावर मी काय करतोय, बायकोच्या जवळच झोपतोय. जगात सगळेच बायकोच्या जवळच झोपतात. एक बायको बाबा बेडरूम मध्ये, मी आज बाथरूम मध्ये. असं मजा नाही येत कोणाला, अशी नाही येत कोणाला मजा येत. तसं नाही, मुद्दा काय आहे, बायकोच्या जवळ झोपतोय मी, हा. पण झोपल्यावर आहे की नाही, बायको माझी चादर ओढून घेते हो. मग मी कुडकुडतोय. मग मग काय केलं पाहिजे? बावळट आहात, हे काय प्रश्न आहेत? एवढाच प्रॉब्लेम आहे चादरीचा, तर चादर अंगाला शिवून घ्या की. मूर्खासारखं काही विचारताय. चादर खेचते मग झोपमोड होते, हे प्रश्नच नाही आहेत विचारण्यासारखे तज्ज्ञांना. कोणाला जेन्युइनली काही प्रश्न असतील तर विचारा. मुळात तुम्ही ना आपला विषय समजून घ्या. शीतकाळातली घ्यावयाची काळजी असा आपला एक जो विषय आहे ना, तो समजून घ्या. कळतोय? एक गोष्ट लक्षात घ्या, पाणी खूप प्या तुम्ही, नाही तर मरा, नका पिऊ, चला खड्ड्यात जा. किंवा मग तुम्ही छान गरम गरम जेव्हा सूप बीप प्या. अगदीच अजून एक प्रॉब्लेम होतो हिवाळ्यात, तो म्हणजे स्किन ड्राय होते, फाटते. हा फार जेन्युइन प्रॉब्लेम आहे, बऱ्याच जणांना होतो. हो हो होतो हा, होतो. तर अशा वेळी काय करायचं, आपण एखादं लोशन किंवा तेल लावायचं. लक्षात घ्या. पण सर हा. रोशन तेल लावायला देईल मला? मारून टाकीन मी तुम्हाला. आता एक जरी प्रश्न विचारलात, मारून टाकीन मी तुम्हाला. पण हे बोलले खाली बस. सर चिडू सर खूप नाही चिड चिडत, नाही असं चिडत. मी नका नाही, मला आज चिडच नाही आले असं समजा. मी नाही चिडत. नका चिडू. जर कोणाला जेन्युइन प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर खड्ड्यात जा. दादा सॉरी, तुम्ही बराच वेळ काही विचारलं नाही. तुम्हाला काही एखादा जेन्युइन प्रश्न असेल तर विचार. विचारा विचारा. विचार. पाळा पत्ते पत्ते पाळा. वड्याचं तेल वांग्यावर निघेल. प्रश्न असेल तर विचारा. सर प्रश्न आहे माझा, जेन्युइन प्रश्न आहे सर. विचारा. विचारा. माझ्याकडे कुत्रा आहे, हम्म. हिवाळ्यात त्याचं नाव पथ्य ठेवलं आणि पाळला तर चालेल का? मी तुला सगळ्यांसमोर तुडवला तर चालेल का? सर मारून टाकेन मी एकेकाला. जरा खूपच मला आहे. त्रास व्हायला लागलाय रे. नाही तर तुम्ही खूपच चिडता सर. तुम्ही शीघ्र गोबी आहात मी नाही चिडत आहे, गप्पा. मी नाही चिडत आहे, मला नाहीच येत आहे आज चिड. इतके सुंदर प्रेक्षक आणलेत. जगातले जे शेवटचे 6 बेस्ट ढ आहेत ते इथे आहेत. बरोबर बोललात एकदम. बावळट आहात तुम्ही. सर एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप हिवाळा वाढलेला आहे. गोठून मेलात तरी मला फरक पडणार नाही, पण माझं कर्तव्य आहे, मी चर्चेला आलोय तर मला तुम्हाला सांगावं लागणार आहे. लक्षात घ्या, जर तुमची स्किन फाटत असेल, ड्राय होत असेल, तर जसं मी मगाशी या माणसामुळे माझी लिंक तुटली होती, परत सांगतो. लोशनचं नका, ते लोशन तेल बिल खड्ड्यात. एक वेगळी आयडिया देतो. काय करू शकतो आपण, तर आपण पेट्रोलियम जेली वापरू शकतो. ओके? होय, हा. पेट्रोलियम जेलीच्या ऐवजी डिझेलियम जेली लावली चालते का? महाग झालंय पेट्रोल लय अहो. नाही डिझेलियम नको, सीएनजी गॅसिलियम आहे ना, ते लय स्वस्त पडतं का? स्वस्त पडलं. स्वस्त पडतं. त्याच्यापेक्षा इलेक्ट्रियम अधिक स्वस्त पडेल. कशाला उगा त्यापेक्षा शेअर रिक्षा लिया ना, 15 रुपयात काम होतं.
अच्छा, तुम्ही 15 रुपये मध्ये येता हो. मी तर रोज 18 रुपये देतो त्या बसाड्याला. कशाला मला सांगायचं तुम्ही माझ्याकडे या माझ्याकडनं 15 रुपयेच होतात तुम्ही किती वाजता निघता सकाळी? 9 वाजता सकाळी मग मी येतो ना सकाळी रोज. चालेल ना या होय मला पण घेऊन जावा जाताना. माझा पण टेम्पो आहे. मग तुम्हाला मी सांगू का इकडे माझ्यासोबत या खाली ना एक जागा आहे तिकडनं रिक्षा पकडली ना 15 रुपयात काम होतं. तुम्ही या. 15 रुपये वाईट नाही आहे. 20 हे बघा, खाली गेलं ना की डाव्या हाताला वळायचं डाव्या हाताला तिथे स्टँड आहे आणि तिकडनं रिक्षा घेतलंय मनमानी चालली यांची. पेट्रोलियम एक्सक्यूज मी सर येस आजचा जो विषय त्याच्याबद्दल मला थोडा प्रश्न पडलाय तो विचारायचा आहे. आला गोला हातपाय चोला त्याच्याबद्दल मला बोलायचं. आला गोला हातपाय चोला. ये तुझे हातपाय चोळतो ये इकडे तुझे हातपाय चोळतो. वा 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 क्या बात है. जगातले सगळ्यात शेवटचे 6 ढ तुम्ही खूप भारी परफॉर्म केलं. भन्नाट परफॉर्मन्स भन्नाट. यांच्या विनोदाने तुम्हाला किती हुडहुडी भरली प्रसाददा? आला हिमांशू पत्ते खेळायच्यावर मी संपलोय. मी अजून त्यातनं बाहेरच नाही आलोय. मला हुडहुडी काय बंडी थंडी मला काही भावनाच जाणवतच नाहीत. मी हिमांशू बरोबर पत्तेच खेळतोय अजून कितीतरी वेळ. अरुण काय करायचं तुझं यार? सिरियसली यार हे कुठलं कन्व्हिक्शन आहे यार अरुण? लाजवाब. ही सिरीज दिवसेंदिवस इतकी कमाल होत चालली आहे ना. फार मजा येते फार मजा येते. प्रत्येक जण तुम्ही आपापली कॅरेक्टर्स इतकी पकडून ठेवताय की क्या बात. फॅन्टास्टिक. पृथ्वी या सगळ्या काय म्हणूया अतरंगी माणसांसमोर प्रत्येक वेळेला वेगवेगळं कॅरेक्टर घेऊन यायचं आणि ते पकडून शेवटपर्यंत ठेवायचं. इट्स नॉट अ जोक. थँक्यू सर. आय रिअली ॲप्रिशिएट. सुपर सुपर. खूप मजा आली खूप मजा. सई कडक परफॉर्मन्स होता. अरुण दादा तुमचं कन्व्हिक्शन संसर्गजन्य आहे. तुम्ही जे म्हणता ते आम्हाला इथे दिसायला लागतं आणि हे सतत होतं. आम्हाला माहीत असतं की काहीतरी वेगळंच येणार आहे पण ते तिथे उमटायला लागतं. ही तुमची पॉवर आहे आणि वी लव्ह यू फॉर दॅट. फार मजा आली आज पण खूप मजा आली. सगळ्यांचे प्रश्न सगळ्यांचं बेअरिंग खूप सुंदर होतं. पम्या तुला बघूनच हसायला लागतंय. अशक्य करतोस. मजा आली. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढच्या आठवड्यात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया. हास्य जत्रा.